सर्वांना हरिओम. सुखासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद दासबोध दशक 5वा. आज आपण समास 5वा, त्याचं नाव आहे बहुधा ज्ञान निरूपण, याचा अभ्यास करणार आहोत. बहुधा ज्ञान निरूपण. बहुधा म्हणजे पुष्कळ. बहु शब्द संस्कृत आहे. बहुचा अर्थ आहे पुष्कळ. या जगामध्ये पुष्कळ ज्ञान पसरलेलं आहे, पण त्यामध्ये कोणतं ज्ञान महत्त्वाचं आहे आणि कोणकोणतं ज्ञान आपल्यासाठी योग्य नाही, त्याचं निरूपण या समासात समर्थ करणार आहे. समर्थांच्या मते या विश्वामध्ये 2 घटक आढळतात. एक आत्मा आणि दुसरा अनात्मा. आत्मा सूक्ष्म आणि स्वयंप्रकाशी आहे. आत्मा सूक्ष्म आणि स्वयंप्रकाशी आहे, तर अनात्मा स्थूल आणि परप्रकाशी आहे. दोन्ही विरुद्ध आहेत. आत्म्याच्या विरुद्ध अनात्मा आहे. आत्मा स्थूल आणि परप्रकाशी आहे. या स्थूलाचे पुन्हा 2 प्रकार आहेत. एक दृश्य स्थूल आणि दुसरं अदृश्य स्थूल. मग दोघांमध्ये फरक काय? इंद्रियांना दिसणारे ते जग, आपण जे जग पाहतो आपल्या इंद्रियांनी अनुभव घेतो, ते दृश्य स्थूल. उदाहरणार्थ पर्वत, समुद्र, वृक्ष, जनावरे, माणसे, घरे वगैरे वगैरे. आणि इंद्रियांना न दिसणारे पण मनाला आणि बुद्धीला आकलन होणारे, जाणवणारे जे जग आहे ते अदृश्य स्थूल. उदाहरणार्थ निसर्गाचे नियम, वस्तूंचे अंतरंग, ध्येये, मूल्ये, अर्थ, परमाणू, वासना, भावना इत्यादी अदृश्य स्थूलामध्ये येतात. दृश्य आणि अदृश्य स्थूलाचा अभ्यास करून दृश्य आणि अदृश्य स्थूल यांचा अभ्यास करून माणूस जे काही ज्ञान मिळवतो त्याला विज्ञान किंवा इंग्रजीमध्ये सायन्स म्हणतात. देहबुद्धीच्या ज्ञानाची कक्षा अदृश्य स्थूलापर्यंत पोहोचते. सामान्य माणूस त्याला ज्ञान समजतो, परंतु ते खरे ज्ञान नव्हे. ज्ञानाची आपली सध्याची कल्पना बरोबर नाही, योग्य नाही हे दाखवल्याखेरीज खरे ज्ञान कोणते ते ध्यानात येणार नाही. म्हणून या समासात श्री समर्थ माऊली कोणते आत्मज्ञान नाही, म्हणजे खरे ज्ञान कशाला म्हणू नये ते अनेक उदाहरणे देऊन सांगतात. खऱ्या ज्ञानाची आपल्याला ओळख पटावी म्हणून अगोदर खरे ज्ञान कशाला म्हणता येणार नाही ते आपल्याला सांगतात. जीवाला स्वस्वरूपाच्या ज्ञानाची तळमळ असते, पण ती आत्मज्ञाना वाचून शांत होत नाही. श्री समर्थ माऊली म्हणतात की जोपर्यंत सरळ, स्वच्छ आणि निर्मळ आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत सर्व काही निरर्थक आहे. आत्मज्ञान झाल्याशिवाय मनाची तळमळ शांत होणार नाही. नुसता ज्ञान हा शब्द जरी ऐकला तरी सामान्य माणूस घोटाळ्यात पडतो, विचारात पडतो. मग ज्ञानाचे काय बरे रहस्य असावे असा त्याला प्रश्न पडतो. म्हणून आता क्रमाक्रमाने ज्ञान काय आहे ते सांगतो असे स्वामीजी म्हणतात. या
संपूर्ण समासात जवळजवळ सर्व ठिकाणी कोणते आत्मज्ञान नाही ते समर्थांनी सांगितले आहे. भूत, भविष्य व वर्तमान हे सगळे अगदी अचूक माहीत असणे याला ज्ञान म्हणतात, पण ते आत्मज्ञान नव्हे. पुष्कळ प्रकारचे विद्यार्जन म्हणजे आपण विद्या कमावली अनेक प्रकारची, संगीतशास्त्राचे व रागांचे ज्ञान, वैदिक शास्त्रांचे व वेदांचे अध्ययन पण केले, तरी पण ते खरे ज्ञान नव्हे. अनेक प्रकारच्या व्यवसायांचे ज्ञान, आता कितीतरी प्रकारचे व्यवसाय आहेत, असंख्य व्यवसाय आहेत, त्यांचे ज्ञान, नाना प्रकारच्या दीक्षांचे ज्ञान, विविध परीक्षांचे ज्ञान हे सुद्धा ज्ञान नव्हे. स्त्रियांची, पुरुषांची किंबहुना मनुष्याची पारख करता येणे म्हणजे ज्ञान नव्हे. त्याचप्रमाणे नाना प्रकारच्या घोड्यांची, हत्तींची परीक्षा करता येणे, नाना पशूंची, विविध प्रकारच्या पक्ष्यांची किंवा विविध प्रकारच्या भूतांची परीक्षा करता येणे म्हणजे सुद्धा ज्ञान नाही. तसेच वेगवेगळ्या वाहनांची परीक्षा, वस्त्रांची परीक्षा, वेगवेगळ्या शस्त्रांची परीक्षा, विविध धातूंची परीक्षा, नाना नाण्यांची परीक्षा, निरनिराळ्या रत्नांची परीक्षा, त्याचप्रमाणे निरनिराळ्या पाषाणांची परीक्षा, दगडांची पण प्रकार आहेत आणि त्या प्रकाराची परीक्षा असणे म्हणजे ज्ञान नाही. वेगवेगळ्या काष्टांची, काष्ट म्हणजे लाकूड, तर लाकडांची परीक्षा, विविध वाद्यांची परीक्षा करता येणे म्हणजे सुद्धा आत्मज्ञान नाही. नाना भूमींची परीक्षा, जमिनीची पण परीक्षा केली जाते. कुठल्या जमिनीला पाणी लागेल, एक उदाहरण सांगतो, याची देखील परीक्षा आहे. सगळ्या ठिकाणी पाणी लागत नाही, जाणकारांना माहीत आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या जमिनींची परीक्षा, नाना प्रकारच्या जलांची म्हणजे पाण्याची परीक्षा, अग्नीची परीक्षा, वेगवेगळे रस, विविध प्रकारची बीजे म्हणजे बिया, निरनिराळे अंकुर, वेगवेगळी फळे, फुले, विविध वेली, अनेक प्रकारची दुखणी जी आपल्याला होतात, वेगवेगळ्या दुखणी होतात, रोग होतात, आजार होतात, त्यांची लक्षणे या सर्वांची परीक्षा असणे म्हणजे आत्मज्ञान नव्हे. समर्थ पुढे सांगतात, मंत्रांची परीक्षा, यंत्रांची परीक्षा, वेगवेगळ्या मूर्तींची परीक्षा, विविध क्षत्रियांची परीक्षा, गृहांची म्हणजे घरांची परीक्षा, वेगवेगळ्या भांड्यांची परीक्षा, भविष्यात होणाऱ्या गोष्टींचे ज्ञान, काळाची, वेळेची परीक्षा किंवा नाना प्रकारच्या तर्काची परीक्षा म्हणजे सुद्धा आत्मज्ञान नव्हे. या प्रत्येक गोष्टीमध्ये एक एक पारंगत असतो. ज्यांना ज्यांना याची परीक्षा आहे ते एक एक त्या त्या प्रकारातले पारंगत आहेत, पण त्यांना नुसते व्यावहारिक ज्ञान आहे, याला आत्मज्ञान म्हणता येणार नाही. अनुमान आणि नियम अशा अनेक प्रकारच्या वस्तूंची व गोष्टींची परीक्षा करता येणे, नाना प्रकारच्या विद्यांची, नाना कलांची, चातुर्याची परीक्षा करता येणे, त्याचप्रमाणे वेगवेगळे शब्द, त्यांचे अर्थ, विविध भाषा, स्वरांची, त्यानंतर वर्ण म्हणजे अक्षरांची, लेखनाची परीक्षा करता येणे याला सुद्धा आत्मज्ञान म्हणत नाही. विविध मतांतरे, एकाच विषयावरती अनेकांची मतं असतात, त्या मतामध्ये अंतर असतात, वेगवेगळे
प्रकारचे विचार प्रवाह निघतात, तर विविध मतमतांतरी अनेक प्रकारचे ज्ञान, नाना प्रकारच्या वृत्ती, निरनिराळ्या रूपांची, रसांची, सुगंधाची परीक्षा करता येणे, ही समस्त सृष्टी, तिचा विस्तार आणि नाना पदार्थांची परीक्षा करता येणे, त्यानंतर मोजकेच परिमित बोलणे, चटकन उत्तर देणे, शीघ्र कवित्व करता येणे. काही लोकांकडे ही कला असते, शीघ्र कवी असतात. तर असे कवित्व करणारे लोक, यांच्याकडे जे ज्ञान आहे ते पण खरे ज्ञान नाही. नेत्रपल्लवी. नेत्रपल्लवी म्हणजे डोळ्यांच्या खाणाखुणा. नादकला, करपल्लवी, स्वरपल्लवी, भेदकला, संकेतकला, या कला अंगी असणे म्हणजेही ज्ञान नव्हे. सुरेख काव्य असलेली संगीतकला, गीत, प्रबंध, नृत्यकला, सभा चातुर्य असणे, शब्दकला अंगी असणे म्हणजे सुद्धा आत्मज्ञान नाही. आपल्या वाक्चातुर्याने म्हणजे बोलण्याने, काही लोक बोलण्यात चतुर असतात, हुशार असतात, या वाक्चातुर्याने मोहून टाकण्याची कला, रम्य व रसाळ गायन कला, हास्य विनोद, तसेच कामकलेचे ज्ञान, नाना प्रकारचे कसब असलेली कला, निरनिराळ्या वाद्यांवर संगीत वाजवण्याची कला, अशा एकंदर 64 कला आहेत. त्याशिवाय आणखी सुद्धा पुष्कळ कला आहेत. या सर्व कला, त्यानंतर 14 विद्या व सर्व प्रकारच्या सिद्धींचे ज्ञान असणे म्हणजे सुद्धा खरे ज्ञान नाही. स्वामीजी सांगतात, समजा एखादा मनुष्य सर्व कलांमध्ये अतिशय कुशल आहे, तरवेद आहे, तसेच तो सगळ्या विद्यांमध्ये पारंगत आहे. त्या मनुष्याच्या अंगी मोठी हुशारी आहे किंवा मोठे चातुर्य आहे असे म्हणावे लागेल, पण ते त्याचे कौशल्य किंवा प्रावीण्य आहे असेही म्हणता येईल, पण त्याला ज्ञान आहे असे म्हणूच नाही. एखाद्या कलेमध्ये किंवा विद्यामध्ये पारंगत असणे हे ज्ञान आहे असे आपल्याला भासते, परंतु खरे ज्ञान ते वेगळेच असते. खऱ्या ज्ञानामध्ये मायेने निर्माण केलेला आपल्या मनातील भ्रम संपूर्णपणे नाहीसा होतो. आपण जे आता जगताना जो विचार करून जगतो आहे, त्याला अध्यात्मामध्ये, परमार्थामध्ये भ्रम म्हटलेला आहे. ज्याप्रमाणे मृगजळ हे मृगासाठी भ्रम आहे, वास्तविक ते पाणी नाही आहे, पण त्याला भास होतो, त्याला भ्रम होतो आणि म्हणून ते मृग म्हणजे हरिण त्याच्या मागे धावते. पण आपल्यासारखी माणसं जी आहे, ज्यांना मृगजळाची पारख आहे, ते मात्र त्या पाण्यामागे धावत नाही. साधू संत महात्मे तसे आहेत, त्यांना या संसाराची पारख आहे. आपण मात्र या संसारामध्ये त्या मृगाला भ्रम झाल्याप्रमाणे सारखे धावतो आहे. हा भ्रम संपूर्णपणे नाहीसा होणे, हा भ्रम कोणी निर्माण केला? मायेने निर्माण केला. आणि म्हणून खऱ्या ज्ञानामध्ये मायेने निर्माण केलेला आपल्या मनातील भ्रम संपूर्णपणे नाहीसा होतो. दुसऱ्याच्या मनातील कळणे म्हणजे मनकवडा असणे, याला खरे ज्ञान आहे असे वाटते, पण हे काही आत्मज्ञानाचे लक्षण नाही. कुणी एखादा अधिकार संपन्न साधक मानसपूजा करीत असताना जर चुकला, तर तेथे जवळ असलेला कुणी त्याला हाक मारून, अरे हे असे करायचे नसते, अशा प्रकारे पूजा नसते असे बोलून जर त्याची चूक दाखवली, तर
अशा वेळेला दुसऱ्याच्या मनातील भाव, त्याच्या मनाची स्थिती जो जाणतो त्याला तो फार मोठा ज्ञानी आहे असे म्हणतात. परंतु ज्याने मोक्षप्राप्ती होते ते खरे ज्ञान नाही. खरे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. म्हणून समर्थ म्हणतात, आत्तापर्यंत वर्णन केलेल्या ज्ञानाचे अनंत प्रकार आहेत. ते सगळे सांगता येणे जवळजवळ अशक्यच आहे. म्हणून या समासाचं नावच आहे बहुधा ज्ञान. पुष्कळ प्रकारचं ज्ञान आहे, ते सर्व सांगता येणं अशक्य आहे. ज्या ज्ञानाने सायुज्य मुक्ती प्राप्त होते ते ज्ञान मात्र या सर्व ज्ञानांपेक्षा वेगळे आहे. समर्थ सांगितलं की जे ज्ञान आपल्याला चौथी मुक्ती, त्याचं नाव आहे सायुज्य मुक्ती, प्राप्त करून देते ते ज्ञान मात्र या सर्व ज्ञानापेक्षा वेगळे आहे. हे ऐकल्यावर एक शिष्य प्रश्न विचारतो, समाधान हेच ज्या ज्ञानाचे लक्षण आहे ते ज्ञान कसे आहे, त्याचे लक्षण काय आहे ते आम्हाला स्पष्ट व सोप्या शब्दात सांगावे. त्यावेळी सद्गुरू माऊली स्वामी पुढे सांगतात की आता शुद्ध विमल ज्ञानाची लक्षणे पुढच्या समासात सांगतो. आत्मज्ञानाची लक्षणे पुढच्या समासात सांगतो, ती आपण सर्वांनी लक्ष देऊन ऐकावीत. अशा प्रकारे श्री दासबोधातील गुरु शिष्य संवादातील 5व्या दशकातील बहुधा ज्ञान निरूपण नावाचा 5वा समास पूर्ण झाला. आज आपण या ठिकाणी आजचा हा भाग पूर्ण करूया.